So now we are going to discuss the 6th chapter of पदार्थ विज्ञान सिरीज, ज्याचं नाव आहे उपमान प्रमाण. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काही नाही, जे टॉपिक आहे छोटे छोटे आहेत, पण याच्यामधून आपल्याला एक SAQ कन्फर्म येतच असतो. इथे काय सांगितलं आहे उपमान प्रमाणाची निरुक्ती, तर उपमीयते अनेन इति उपमानम, म्हणजेच काय म्हटलेलं आहे यांनी, कोणत्याही प्रसिद्ध वस्तूच्या अर्थात त्याच्या सादृश्याने आपण काय करत असतो, एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेत असतो. जसं आपण काय म्हणत असतो, गायीसारखी वनगाय. ठीक आहे, म्हणजे आपण वनगायला जरी नसलं बघितलं तरी आपण काय करतो, उपमानाने त्याला सांगतो की गायीसारखी वनगाय अशी असते. त्याला काय म्हणतो आपण, तर उपमान प्रमाण असं म्हणत असतो. ठीक आहे, इथं काय म्हटलं यांनी नेक्स्ट, तर उपमितीचे जे कारण आहे त्याला काय म्हणतो आपण, तर उपमान म्हणत असतो. चरकनी उपमानालाच काय म्हटलेलं आहे, तर औपम्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलं यांनी, न्यायदर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पौराणिक हे जे आहेत, नानकी, चरक व सुश्रुत यांनी हे जे उपमान प्रमाण आहे याला मांडलेलं नाही. ठीक आहे, मांडलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, नंतर काय म्हटलेलं यांनी, जे आपले सांख्य आहेत, सांख्य दर्शन आहे, त्याच्यामध्ये ज्या उपमान प्रमाणाचा समावेश कशामध्ये केलेला आहे, तर अनुमान प्रमाणामध्ये यांचा समावेश केला आहे. ठीक आहे, पण त्यांनी उपमान प्रमाणांचा असं स्वतंत्र काही असा उल्लेख केलेला नाही आठवत. ठीक आहे, नंतर चारवाक, बौद्ध, जैन, सांख्य, योग, वैशेषिक यांनी उपमान प्रमाणांचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी काय म्हटलं आहे, तर हे प्रमाण कसं आहे, तर अप्रत्यक्ष असं प्रमाण आहे, म्हणून त्यांनी त्याला मानलेलं नाही आहे. आता आपल्या आयुर्वेदामध्ये उपमान प्रमाणाचं लक्षण काय सांगितलं आहे, तर कोणत्याही प्रसिद्ध वस्तूच्या सहाय्याने अप्रसिद्ध वस्तूची समानता दाखवणे किंवा त्याला प्रगट करणे, म्हणजेच काय उपमान. आता काय म्हटलं आहे, दोन पदार्थ वस्तुता भिन्न असताना त्या दोघात अनेक धर्म कसे असतात, समान असतात, त्याला काय म्हणतो आपण, तर सादृश्य असं म्हणत असतो. उदाहरण काय दिलं यांनी इथे आपल्या बुकमध्ये, तर दंडक, जे दंड आहे, आपण जे दंडअल्सक आहे त्याच्यामध्ये काय सांगत असतो की बॉडी कशाप्रमाणे होते, दंडाप्रमाणे काय होते, तर स्ट्रेट होते. ठीक आहे, म्हणजे ज्या रोगात आपले शरीर दगडाप्रमाणे किंवा दंडासारखे लाकडाप्रमाणे होते त्याला काय म्हणतो आपण, तर दंडक व्याधी असं नाव देत असतो. ठीक आहे, असं यांनी उपमान प्रमाण सांगितलं आहे, म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की नेमकं हे काय असू शकते. ठीक आहे, नंतर जो धनुर्वात रोग आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं यांनी, तर धनुष्याने धनुस्तंभ हा त्यांनी डिसीज सांगितलेला आहे, ज्यामध्ये काय होतं, तर आपलं शरीर कसं होतं, तर धनुस्तंभाप्रमाणे होतं, म्हणजे धनुष्याप्रमाणे आपलं शरीर दिसतं, म्हणून त्यांनी काय त्याला म्हटलेलं आहे, तर धनुस्तंभ असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला त्या रोगाचं ज्ञान होत आहे. नेक्स्ट पाहू आपण उपमानाची व्याख्या आणि लक्षण काय आहे, तर प्रसिद्ध वस्तू साधर्म्यात अप्रसिद्धस्य साधनम उपमानम समाख्यातम यथा गोह गवयस्तता. षडदर्शन संग्रहाने सांगितलं. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी, तर प्रसिद्ध वस्तूच्या साधर्म्याने अप्रसिद्ध वस्तूचे काय होते, ध्यान होणे, याला काय म्हणतो आपण, तर उपमान प्रमाण असं म्हणत असतो. दोन पदार्थ वेगवेगळे असताना त्यामध्ये काय असतात, तर अनेक धर्म काय असतात, समान असतात. उदाहरण दिलं यांनी इथे की गायीवरून वनगायीचे काय होते, ज्ञान होणे. ठीक आहे, उपमितीमध्ये काय असते, गाय आणि वनगाय यांच्यामध्ये काय तर सादृश्य आहे, म्हणून आपल्याला काय होते, तर वनगायीचे त्याच्यामुळे ज्ञान होते, म्हणून सादृश्य ज्ञान ज्याच्यामुळे होते ते काय आहे, तर उपमान प्रमाण होय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता ज्या वाक्याने आपल्याला सादृश्य ज्ञान होते त्याला काय म्हटलेलं आहे यांनी, तर अतिदेश वाक्य असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, इथं छोटा श्लोक दिला आहे यांनी, प्रसिद्ध साधर्म्यात साध्य साधनम उपमानम न्यायदर्शन 1/6 हा श्लोक आहे. हे जे छोटे छोटे श्लोक आहेत ते तुम्ही ॲड करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये थोडा मार्क्स गेन करायला थोडं इझी जाईल. नेक्स्ट आहे उपमानाचे प्रकार. इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा सुद्धा, उपमानाचे प्रकार. ठीक आहे, किती सांगितले, 3 सांगितलेत. कोणकोणते, सादृश्य धर्म विशिष्ट, असाधारण धर्म विशिष्ट आणि वैधर्म्य विशिष्ट. आता आपण 1 बाय 1 मिनिंग बघूयाचं काय आहे. सादृश्य धर्म विशिष्ट म्हणजेच काय, तर सादृश्य धर्म विशिष्ट काय आहे, तर पिंडाचे ज्ञान, अर्थात काय, त्याच्यामध्ये सारखेपणा दाखवतो आपण. उदाहरण काय दिलं त्याच्यामध्ये, गायीसारखी वनगाय, हे काय आहे, सादृश्य धर्म विशिष्ट. नेक्स्ट काय आहे, असाधारण धर्म विशिष्ट. असाधारण धर्म विशिष्ट म्हणजेच काय, तर इतरांपेक्षा वैशिष्ट्य दाखवणारा काय असतो, तर असाधारण धर्म विशिष्ट असतो. याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलं आहे यांनी, उदाहरण दिलं आहे, नाकावर शिंग असलेला तो काय आहे, तर गेंडा आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी सांगितलं आहे आपला, की त्याच्या नाकावरती काय आहे, शिंग आहे, तो काय आहे, तर गेंडा आहे असं. ठीक आहे, नेक्स्ट आहे वैधर्म्य विशिष्ट. वैधर्म्य विशिष्ट म्हणजेच काय, नावातच आहे, वैधर्म्य म्हणजेच काय, तर वेगळेपणा दाखविणे. उदाहरण काय दिलं यांनी इथे वैधर्म्य विशिष्टचं, तर अश्वादींपेक्षा पाठीवर उंचवटा म्हणजे लांब मान असलेला तो काय आहे, तर उंट आहे. इथं काय सांगितलं यांनी उपमान प्रमाणामध्ये, तर थोडासा वेगळेपणा दाखवून आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर एक उपमा दिलेली आहे त्याला. ठीक आहे, त्याच्यावर आपण लक्षणं ओळखू शकतो. नेक्स्ट काय आहे,
तर तर्कसंग्रहकार जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर उपमान प्रमाणाने काय होतं, तर सादृश्याने असादृश्याचे ज्ञान होते. नेक्स्ट काय दिलेलं आहे, तर प्रसिद्ध आणि अप्रसिद्धचे आपल्याला ज्ञान होते आणि काय होतं, वाक्याने वाक्यार्थाचे सुद्धा आपल्याला ज्ञान होते. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता उपमान प्रमाणाला स्वतंत्र प्रमाणांनी का मानलेलं आहे, का गरज पडली यांना, की आपला जो प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, आप्तोपदेश प्रमाण आहे, हे प्रमाण व युक्ती प्रमाण आहे, हे असल्यानंतरसुद्धा यांना उपमान प्रमाणाची गरज का भासली, का यांनी उपमान प्रमाणाला स्वतंत्र प्रमाण मानले आहे. तर स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, प्रश्न असा आहे की गायीचे प्रत्यक्ष ज्ञान होते म्हणून उपमान प्रमाणाला यांनी मानण्याची गरज काय होती. त्याचे उत्तर असं दिलं त्यांनी की गायीचे प्रत्यक्ष असणे मात्र गायीचे ते ज्ञानाचे कारण नाही, परंतु आपण काय करत असतो, तर गायीचं प्रत्यक्ष असल्यावर गायीच्या सादृश्याने काय करत असतो, तर आपण ज्ञानाचं स्मरण करत असतो. ठीक आहे, त्याला यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, म्हणून यांनी उपमान प्रमाणात ज्ञानाच्या प्रती स्वतंत्र कारण मानलेलं आहे. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, तर उपमान प्रमाणामध्ये आयुर्वेदामध्ये उपयोगिता काय, आपण जेही प्रमाण बघतो त्याच्यामध्ये आपण बघत असतो की त्याच्यामध्ये आयुर्वेदीय उपयोगिता काय आहे का, आपण हे बघत आहे पदार्थ विज्ञानमध्ये. काय म्हटलेलं आहे, तर रोगाच्या कारणरूपात निदानाच्या दृष्टिकोनातून प्रथम याची आवश्यकता वाटते का, तर उदाहरण दिलं यांनी, कोणत्याही कारणवशात कोणताही रोग झाल्यावर तो रोग जेव्हा अन्य व्यक्तीला उत्पन्न होतो तेव्हा त्या परिस्थितीत त्या रोगाची निश्चिती करण्यासाठी आपण काय करत असतो, तर उपमान प्रमाणाचा आश्रय आपण घेत असतो. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणले यांनी, तर रोगाचे ज्ञानसुद्धा आपल्याला उपमान प्रमाणानेच होते. उदाहरण म्हणलेलं यांनी, ते दंडक रोगाचे काय होते, दंडाशी, नंतर धनुस्तंभ रोगाचे धनुष्याशी सादृश्याने ज्ञान होते. किंवा जी दंडापत्नक व्याधी आहे त्याच्यामध्ये काय होतं, रोगाचं शरीर कसं होतं, दंडाप्रमाणे ताठ होणे. नंतर जो आपला धनुर्वात व्याधी आहे त्याच्यामध्ये काय होते, तर आपली जे शरीराची आकृती आहे ते कशाप्रमाणे होतं, धनुष्यासारखी होते. त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा त्याचा उपयोग होत असतो की नेमकं हे काय असू शकते. नेक्स्ट आपले खूप सारे जे डिसीज आहे त्याला उपमा दिलेली आहे कशाने ना कशाची तरी. ठीक आहे, जसं की गुल्मासारखा उत्सेच ज्याच्यामध्ये दिसतो त्याला गुल्मविकार म्हटलेला आहे. कोल्ह्याच्या शिराप्रमाणे दिसणारा त्याला एक व्याधी आहे आयुर्वेदामध्ये कोष्टुक शीर्ष वातज व्याधी आहे, तर त्याला काय नाव दिलेलं आहे, कोष्टुक शीर्ष, म्हणजेच काय, तर कोल्ह्याच्या शिराप्रमाणे दिसणारा. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या विकाराचं सादृश्यमूलक नामाभिधान हे कशावर दिलेलं आहे, तर आयुर्वेदाने आपल्या उपमान प्रमाणाच्या आधारावर दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर वातदोषाची स्वरूपेही आपण मानत असतो की वात काय म्हणत असतो आपण बाह्य गोष्टीशी त्याला रिलेट करत असतो की जसा बाहेर वायू आहे तसाच आपल्या बॉडीमध्ये काय करतो, जो वातदोष आहे तो कार्य करत असतो. नेक्स्ट काय याच्यामध्ये, तर उपमानाची वात्स्याने दिलेली उदाहरणे, जसं मुदग, जसं आपण बघतो की जे आपले काही प्लांट्स आहेत, मुदगपर्णी, माशपर्णी, तर त्याला कशाची उपमा दिलेली आहे, तर आपल्याला मुगाचे पानं, ठीक आहे, त्याच्यासाठी त्याला उपमा दिलेली आहे. आता माश म्हणजेच काय, तर उडदासारखे काय असते, माशपर्णी असते. या सादृश्य धनाने काय होते आपल्याला, तर रानमुग आणि रानउडीद कशाला म्हणतात हे आपल्याला समजतं. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, तर दोषांच्या साम्यावस्थेला आरोग्य म्हटलेलं आहे आणि वैषम्य अवस्थेला काय म्हटलं, रोग म्हटलेलं आहे. ठीक आहे. ज्या कारणामुळे आपल्या दोषामध्ये काय होते, विषमता उत्पन्न किंवा सामता उत्पन्न होते, तर आपण काय म्हणतो, त्यापैकी दोषांची साम्यावस्था उत्पन्न करणाऱ्या सदृश्य द्रव्याचं सेवन आणि विषमता उत्पन्न करणाऱ्या द्रव्याचे सादृश्य द्रव्याचे परिधान होणे आपल्याला आवश्यक असते. म्हणजे आपण काय करत असतो, साम्यावस्था आणण्यासाठी तत्सदृश्य जे द्रव्य आहेत त्याचा उपयोग करत असतो आणि जे वैषम्य उत्पन्न करतात त्यांचा काय करत असतो, आपण त्याग करत असतो. म्हणून आपल्याला सादृश्य ध्यानाची काय असते, तर आवश्यकता आपल्या आयुर्वेदात आपल्याला भासते. नेक्स्ट काय आहे, तर चिकित्सेमध्ये सुद्धा उपमान प्रमाणाची आवश्यकता पडते. त्याला कोणत्याही रोगाची चिकित्सा करण्यासाठी काय करत असतो आपण, तर याचा उपयोग करत असतो. जसं की धनुष्य चालविणारा आपल्या बाणाला असा चालवतो की आपल्या लक्षाला तो काय करतो, बरोबर वेध घेऊन तो सफल होतो. त्याचप्रमाणे काय म्हटलं यांनी, वैद्याने सुद्धा रोगाला मुळापासून दूर करण्यासाठी आपल्या लक्षरूपी बाणाचा प्रयोग औषधी रूपात करून सफल चिकित्सा करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इथं पण यांनी काय उपमा दिलेली आहे, तर धनुष्य चालवणाऱ्या एका माणसाची यांनी उपमा दिली आहे की जसा धनुष्य चालवणारा माणूस आपल्या लक्ष्यावरती बरोबर वेध साधतो आणि तो त्याच्या याच्यामध्ये सफल होतो कार्यामध्ये, तसंच वैद्याने काय करायला पाहिजे, रोगाला मुळापासून जर त्याला नष्ट करायचं असेल तर औषधी रूप प्रयोग त्याने काय असा केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे, जेणेकरून जो रोग आहे तो काय होईल, शांत होईल. ठीक आहे. नंतर रोगीसुद्धा एखाद्या वेळेस काय करतो, आपल्याला जे एखाद्या पीडा किंवा वेदना सांगायचं असेल तर तो पण काय करतो, असं काही गोष्टीचा म्हणजे आधार घेत असतो. जसं की डॉक्टर माझ्या पोटामध्ये कशी कळ लागत आहे, ठीक आहे, नंतर तो काय म्हणतो, माझ्या मुंग्या चावल्याप्रमाणे वाटत आहे, ठीक आहे, नंतर पायात सुया टोचल्याप्रमाणे वाटत आहे, छातीवर दगड ठेवल्याप्रमाणे वाटत आहे डॉक्टर. नंतर कधी कधी काही पेशंट काय म्हणतो की डॉक्टर माझ्या कानात घंटा वाजल्याप्रमाणे आवाज येत आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जे पिढेचं जे वर्णन आहे हे सुद्धा आपल्या
कशाने सांगतो, तर उपमा देऊन सांगतो की अशा प्रकारे मला वेदना होत आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, त्याच्या वेदनेचं आपल्याला थोडंसं ज्ञान होते. इन शॉर्ट आपल्याला थोडासा अंदाज येऊन जातो की नेमकं पेन किती असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर वैद्यसुद्धा रुग्णाकडून वेदना समजून घेताना उपमानाच्या आधारेच त्याला थोडंसं आपण क्वेश्चनिंग करत असतो की कैचीने कातरल्याप्रमाणे वाटते का तुम्हाला. सपोज एखाद्याला कॉन्स्टिपेशन वगैरे असेल किंवा आपण त्याला विचारतो, तुझ्या गुदभागी कैचीप्रमाणे कापल्याप्रमाणे वेदना होतात का, जळल्यासारखं वाटते का. पायच्या पेशंटमध्ये सुद्धा होतं की कधी कधी आपण त्याला विचारलो, आग लागल्यासारखं वाटते का. मूत्राचं वर्ण एखादा पेशंट असेल, सपोज त्याला हरिद्रामेह वगैरे असेल, तर आपण विचारतो त्याला हळदीप्रमाणे किंवा रक्ताप्रमाणे मूत्राचा वर्ण असतो का. नंतर एखाद्याला अतिसार वगैरे असेल तर मलप्रवृत्ती पाण्यासारखी फेसासारखी होते का, कफासारखी होते का. म्हणजे आपण सुद्धा काय करत असतो, तो आपल्याला त्याची जे वेदना आहे, पीडा आहे, त्या उपमेच्या आधाराने सांगतो. आपण पण काय करत असतो, कधी कधी जे क्वेश्चनिंग करत असतो, त्याला प्रश्न विचारत असतो, ते आपण पण काय करतो, एखाद्याला उपमा देऊन आपण त्या दृष्टीने आपण त्याला क्वेश्चन विचारत असतो. नंतर जे आपल्या शरीरातील भावपदार्थ आहेत, जसं की सॉफ्ट ऑर्गन्स आहेत, त्याचे पण आपल्याला वेगवेगळे रेफरन्सेस दिसतात. जसं की शुद्ध रक्ताचा वर्ण कशाप्रमाणे सांगितलेला आहे, लाल कमळाप्रमाणे सांगितलेला आहे, गुंजा फळाप्रमाणे सांगितलेलं आहे, आणि ती इंद्रगोप किड्याप्रमाणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर आपण जो आपला आहार रसापासून शरीराचे पोषण होते, आपल्याला न्याय सांगितलेत वेगवेगळे, खले कपोत न्याय, क्षीरदधी न्याय, केदारकुल्या न्याय. ठीक आहे. हे पण आपण कशाशी कोरिलेट केलेलं आहे, तर उपमा दिल्या आहेत आपण त्याला वेगवेगळ्याच्या. ठीक आहे. नंतर नेक्स्ट काय आहे आपल्या याच्यामध्ये, ज्या वस्तू आपल्याला माहीत नाहीत किंवा ज्या रत्नांची आपल्याला ओळख नाही, तर आपण काय करत असतो, जर आपल्याला त्याच्या समान वस्तूची जर ओळख असेल, तर आपण काय करत असतो, त्याच्यापेक्षा वेगळ्या वस्तूला तरी ज्ञान होऊ शकते आपल्याला त्याची. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा जो टॉपिक आहे उपमान प्रमाण, हा इथे संपलेला आहे. मी तुम्हाला जेवढं इम्पॉर्टंट आहे त्याला आधीच हायलाईट केलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. आपल्याला जो हे प्रमाण आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपयोगिता प्रत्येकच याची प्रत्येक क्वेश्चनमध्ये विचारत असतात. ठीक आहे. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, उपमाचे प्रकार वगैरे तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत, उपमाची व्याख्या, लक्षण, ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर याचे ज्या नोट्स आहेत त्या आपल्या आयुर नोट ॲपवरती अवेलेबल असतील, तुम्हाला जर पाहिजे असतील तर. ठीक आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.